सातपुर येथील औराबाद गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी भूषण लोंढे आणि त्याचा जोडीदार प्रिन्स हे बऱ्याच दिवसापासून फरार होते. आरोपींना शोधण्यासाठी मागील 1 ते 1.5 महिन्यापासून सतत प्रयत्न करण्यात येत होते, परंतु आरोपी सतत गुंगारा देत होता. हे मुख्य आरोपी असल्यामुळे आणि या गुन्ह्यास मोका देखील लावला असल्यामुळे आरोपींना अटक करणं गरजेचं होतं. त्यासाठी माननीय आयुक्त श्री संदीप कन्निक यांच्या आदेशानुसार क्राईम ब्रांच युनिट 2 ला हे आदेश देण्यात आले होते. त्याची टीम तयार करण्यात आली होती आणि या टीमचे प्रमुख एपीआय तोडकर यांच्या पर्यवेक्षणाखाली एपीआय डॉक्टर हिरे यांना आरोपी अटकेची जबाबदारी देण्यात आली होती. डॉक्टर हिरे आणि यांच्या टीमने आरोपीपर्यंत एकदा ते पोहोचले होते राजस्थानमध्ये, परंतु त्यावेळेस आरोपी छतावरून उडी मारून पळून गेला. त्यावेळेस 2 आरोपी पाहिले, पण एक आरोपी आपल्या ताब्यात आला. त्या आरोपीला अटक करण्यात आलं. त्यानंतर भूषण लोंढे आणि प्रिन्स हे जे फरार होते, या दोन्ही आरोपींना डॉक्टर हिरे यांच्या टीमने नेपाळ बॉर्डरवरून ताब्यात घेतलेला आहे. आरोपी नाव बदलून हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होता. त्याचा जोडीदार प्रिन्स याने देखील नाव बदललेलं होतं आणि अथक प्रयत्नानंतर या दोन्ही आरोपींना क्राईम ब्रँच युनिट 2च्या टीम मधील मुख्य डॉक्टर समाधान हिरे, एएसआय यशवंत बेंडकुळे, एएसआय शंकर काळे, हवालदार सुनील आहेर, प्रकाश महाजन, अतुल पाटील आणि पोलीस अंमलदार महेश खांडबहाने यांच्या टीमने रात्रंदिवस एक करून परिश्रम घेऊन आरोपींना नेपाळ बॉर्डरवरून नाशिक येथे आणलेला आहे. सातपूरच्या औराबाद प्रकरणातील जे मुख्य आरोपी होते भूषण लोंढे, त्याचे साथीदार प्रिन्स व यापूर्वी 20 दिवसापूर्वी त्याच्यात 4 आरोपी होते. 20 दिवसापूर्वी आमची हीच टीम, मी व माझ्यासोबत असलेली पूर्ण टीम, आम्हाला तांत्रिक विश्लेषण करून आमचे सहाय्यक प्रभारी अधिकारी जे आहेत एपीआय तोडकर साहेब व आम्ही या गुन्ह्यामध्ये तांत्रिक विश्लेषण केलं. मोबाईल डाटा किंवा बाकीच्या इतर गोष्टींचं टेक्निकल अनालिसिस करून सदरचे आरोपी जे आहेत ते बागपत म्हणून जिल्हा आहे युपी मध्ये, त्या युपीतल्या बागपत जिल्ह्यात कुठेतरी ते वास्तव्यास असल्याबाबत आम्हाला माहिती मिळाली. त्यावरून आम्ही पूर्ण टीम करून बागपतमध्ये गेलो. टोटल पोलीस मदत वगैरे घेऊन आम्ही त्या ठिकाणी धाड टाकली असता या गुन्ह्यातले जे 2 आरोपी होते भूषण लोंढे आणि राहुल गायकवाड, या दोघांनी सेकंड फ्लोअरवर जाऊन जम्प केल्या होत्या, टेरेसवर जाऊन जम्प केल्या होत्या. त्याच्यात राहुल गायकवाड जो आहे, ज्याला यापूर्वी 20 दिवसापूर्वी अटक करण्यात आलेली आहे, त्याचा देखील पाय टिबिया फिबुला, त्याचा पायाचे दोन्ही पाय हाडं फ्रॅक्चर झाली होती. त्यासोबत आपण एक अजून व्हीसी म्हणून वेदांत चाळगे याच गुन्ह्यातला आरोपी, असे 2 आरोपी आपण त्यावेळेस अटक केली होती आणि बाकीच्या प्रोसिजर करून त्यांना इथं आणलं होतं. पण त्यावेळेस भूषण लोंढे व प्रिन्स हे त्यावेळेस पळून जाण्यात सक्सेस झाले होते. त्यानंतर इथं येऊन परत त्याच गोष्टीचा मागोवा घेत, टेक्निकल अनालिसिस करत आणि इतर मानवी कौशल्याचा वापर करत ते राजस्थान, हरियाणा, यूपी या प्रदेशामध्ये फिरत असल्याची आम्हाला माहिती मिळत होती. मग परत आमची टीम संघटित करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनावर सूचनाखाली आम्ही परत राजस्थान येथे गेलो. राजस्थानच्या कोटपुतली भागातून त्यांचं काही दिवस वास्तव्य असल्याचं समजलं होतं. तिथून आम्हाला परत गोपनीय माहिती मिळाली की ते तिथून नेपाळ बाउंड्रीकडे पळालेले आहेत आणि एकाचा पाय फ्रॅक्चर झालेला आहे. म्हणून आम्ही नेपाळ बाउंड्रीकडे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनाखाली रवाना झालो. तिकडे गेल्यानंतर जशी माहिती मिळत गेली ती माहिती एक्झिक्यूट करत एका हॉस्पिटलमध्ये, वेलनेस केअर सर्जिकल सेंटर नावाचं हॉस्पिटल आहे, महाराजगंज नावाचा जिल्हा आहे, तर महाराजगंज नावातील जिल्ह्यात कोल्लोई भागामध्ये त्या हॉस्पिटलमध्ये तो ऍडमिट होता. वेल प्लॅन करून त्याला तिथं ताब्यात घेण्यात आलं. तर दोघी पायाला त्याचे प्लास्टर होतं. डॉक्टरांकडनं चर्चा करून त्याच्या एका पायावर सर्जरी झाल्याचं समजलं आणि दुसऱ्या पायाला प्लास्टर होतं. त्याचा साथीदार जो आहे तो त्याच भागात, त्याच हॉस्पिटलच्या बाजूला वास्तव्यास होता, प्रिन्स, तर त्याला देखील पोलिसांच्या मदतीने आम्ही ताब्यात घेतलेला आहे.